नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला मूलभूत हक्कातील कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्क आहेत बघा. तर हे मूलभूत हक्कातील कलम कसे लक्षात ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. बघा, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत जे की आपण USA या देशाकडून घेतलेले आहेत, म्हणजेच अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत. आणि भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान जरी कलम असले तरी प्रत्यक्ष मूलभूत हक्क हे कलम 14 ते 32 दरम्यान आहेत. किती? 14 ते 32 दरम्यान. त्यामुळे आपण 14 ते 32 दरम्यानच्या ट्रिक्स पाहणार आहोत. बघा, तरी तुम्ही 12 आणि 13 इथे वाचून घेऊ शकता. 12-13 कलम महत्त्वाचे नाही, त्यावर कुठलाही प्रश्न विचारत नाही आयोग. 14 पासून प्रश्न विचारते, म्हणून आपण 14 पासून याच्या ट्रिक्स पाहणार आहोत. ते लक्षात कसं ठेवायचं. बघा, कलम 14 काय आहे बघा. कलम 14 आहे की कायद्यासमोर समानता. काय आहे? कायद्यासमोर समानता. बघा, कलम 14 नुसार कायद्यासमोर समानता. आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा, भारतामध्ये कायद्यासमोर समानता आहे आणि ती म्हणजे एखादा व्यक्ती श्रीमंत असो, गरीब असो, कोणीही असो, कुठलाही भेदभाव न करता कायद्यासमोर समानता दिलेली आहे भारतीय राज्यघटनेने. तर आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा. ए फॉर एखादा आम आदमी असो, ए फॉर आम आदमी आणि डी फॉर एखादा डॉन असो, डी फॉर डॉन, म्हणजे एखादा आम आदमी असो किंवा डॉन असो, दोघेही कायद्यासमोर कसे असतील? समान असतील. बघा, आता मी आम आदमी आणि डॉन असंच का म्हणलं? कारण आम आदमीचा जो ए आहे तो ABCD नुसार 1 नंबरला येतो आणि डॉनचा जो डी आहे तो ABCD नुसार 2 नंबरला येतो. 4 नंबरला येतो. डॉनचा डी ABCD नुसार 4 नंबरला येतो. मग 1 आणि त्यावर 4 किती झाले? कलम 14. म्हणून कलम 14 काय? कायद्यासमोर समानता. अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. तसेच त्याला काही अपवाद आहेत, ते अपवाद तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. त्यानंतर कलम 15 बघा. तसेच कलम 14वर आलेला प्रश्न सुद्धा आहे, तो पण इथे तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर कलम 15 बघा. कलम 15 काय आहे की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या 5 कारणावरून, किती? 5 कारण आहेत बघा. हे बघा, ध्वजलिंग म्हणजे ध म्हणजे धर्म, व म्हणजे वंश, जा म्हणजे जात, लिंज मधले ली म्हणजे लिंग, ज म्हणजे जन्मस्थान, या 5 कारणावरून कुठल्याही नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. तर याची ट्रिक्स पण कशी लक्षात ठेवायची बघा. यावरील 5 कारणावरून एखाद्या व्यक्तीला पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती ह्या धर्माची आहे, एखाद्या व्यक्तीचं म्हणजे एखादी व्यक्ती तृतीय लिंगी आहे बघा, लिंगावरून सुद्धा भेदभाव केला जाणार नाही. एखादी व्यक्ती तृतीय लिंगी आहे किंवा एखादी स्त्री आहे, एखादा पुरुष आहे किंवा एखाद्या कोणत्याही धर्माचा, इतर कुठल्या धर्माचा एखादा व्यक्ती आहे, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला कोणीही असो, तिची जातपात न पाहता पंढरपूरमध्ये दर्शनासाठी त्याला बंदी केली जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही. आता पंढरपूरच का म्हणलं मी? कारण बघा, 15 पंढरपूर असा यमक जुळतो बघा. 15 पंढरपूर. बघा, अशा ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर बघा, याला सबकलम सुद्धा आहे, ते तुम्ही पाहून घ्या. तसेच यावर आलेला आयोगाचा प्रश्न सुद्धा आहे, ते पण आपण प्रश्न इथे बघा. प्रश्न काय आहे बघा, कलम 15वर प्रश्न आहे बघा. नुकतीच झालेली कंबाईन ग्रुप बी आणि सी प्री 2023ला 30 एप्रिलला झाली, तेव्हा 30 एप्रिल 2023ला त्याला हा प्रश्न आला होता बघा. प्रश्न काय? कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? बघा, भेदभाव करण्यास मनाई, कलम किती आहे? 15. त्यानंतर संमेलनाचा हक्क 19, जीवित संरक्षणाचा हक्क कलम 20 आणि घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कलम 32. तर यापैकी अयोग्य जोडी कोणती आहे? तर अयोग्य आहे बघा कलम 20. इथे 20च्या ऐवजी काय पाहिजे? 21 पाहिजे, म्हणजे अयोग्य जोडी क आहे. हे आपण याची ट्रिक सुद्धा समोर पाहणार आहोत. पण ही आतापर्यंत आपण 14 आणि 15 पाहिली. तर 15 काय पाहिली? भेदभाव करण्यास मनाई. काय ट्रिक होती आपली? की पंढरपूरच्या मंदिरात दर्शनासाठी कुठल्याही व्यक्तीला भेदभाव करण्यास मनाई, म्हणजे दर्शनासाठी मनाई केली जाणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही. पंढरपूरच का घेतला आपण मी? कारण 15 पंढरपूर असाही मग जुळतो. बाकीचे हे याचे ट्रिक आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर कलम 16 बघा. आता कलम 16 काय? सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. 16 काय? सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. तर याची ट्रिक पण कशी लक्षात ठेवायची बघा. सरकारी नोकरी न म्हणण्यापेक्षा आपण नुसतं सरकारी नोकरी न म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. काय म्हणायचं? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असेल.
बघा आता मग मी पोलीस भरतीच का म्हणलं, पोलीस भरतीच का म्हणलं, कारण त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो पी आहे तो ABCD नुसार 16 नंबरला येतो. बघा ABCD नुसार पोलीस भरतीचा जो पी आहे तो 16 नंबरला येतो. म्हणून पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू. सरकारी नोकरींमध्ये समान संधी न म्हणण्यापेक्षा पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू, कारण पोलीस भरती एक काय सरकारी नोकरी आहे. त्यानंतर कलम 17 बघा. कलम 17 काय आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. काय? अस्पृश्यता नष्ट करणे. तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा. भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली. आता सातारा राज्य का म्हणलं मी? सातारा जिल्हा आहे, तुम्ही म्हणताल जिल्हा आहे, पण तुम्ही तो राज्य का म्हणतोय? कारण इंग्रजांच्या काळात सातारा हे राज्य होतं, म्हणून मी भारतात सर्वप्रथम सातारा राज्यात या अस्पृश्यता बंदी झाली असं आपण ट्रिक लक्षात ठेवू. आता ती कुठेही हो, आपल्याला त्याच्याहून घेणं देणं नाही, फक्त इथं लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक केलेली आपण की सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली, किंवा सातारा राज्याने अस्पृश्यता बंदीमध्ये पहिला क्रमांक मिळाला, असं काही तुमच्या मनानं तुम्ही लक्षात ठेवू शकता. साताराच का म्हणलं मी? कारण बघा कलम 17 सातारा 17 सातारा असा यमक जुळतो. त्यानंतर कलम 18 बघा. कलम 18 काय? पदव्या नष्ट करणे. कलम 18 काय आहे? पदव्या नष्ट करणे. आता याची ट्रिक काय बघा. पदव्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रिवॉर्ड. बरोबर आहे, रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे पदवी. तर आपण त्याला रिवॉर्ड नष्ट करणे असं म्हणू. काय म्हणू? रिवॉर्ड नष्ट करणे. पदव्या नष्ट करण्याच्या ऐवजी आपण रिवॉर्ड नष्ट करणे असा शब्द उच्चारू. रिवॉर्ड का म्हणलं मी? कारण रिवॉर्डचा जो आर आहे तो ABCD नुसार 18 नंबरला येतो. किती नंबरला येतो बघा? 18. अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कलम 19 आहे भाषण संभाषण स्वातंत्र्य. कलम 19 काय? भाषण संभाषण स्वातंत्र्य. म्हणजे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहेत बघा. मग कुठलेही असो, भाषण करण्याचे स्वातंत्र्य, याच्यामध्ये टोटल 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. अगोदर 7 होते, मात्र 44 घटनादृष्टीने संपत्ती जमवण्याचा संपत्तीचा जो मूलभूत अधिकार होता तो आता कायदेविषयक अधिकार केलेला आहे. त्यामुळे आता सध्या 6 स्वातंत्र्य आहेत. संपत्तीचं स्वातंत्र्य हे याच्यातून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे आता 6 प्रकारचे स्वातंत्र्य कोणकोणते आहेत? भाषण संभाषण स्वातंत्र्य, कुठली संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, कुठलाही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, कुठेही भारतामध्ये, फक्त भारताच्या बाहेर नाही, भारतामध्ये कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य, भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य, हे सर्व काही स्वातंत्र्य या कलम 19 मध्ये दिलेले आहेत. तर आता याला कसं लक्षात ठेवायचं बघा. स्वातंत्र्य हा शब्द फक्त लक्षात ठेवा. सर्व प्रकारचे याच्यामध्ये स्वातंत्र्य येतात, आणि किती प्रकारचे येतात म्हणलं तर 6 येतात असं लक्षात ठेवा. स्वातंत्र्य हा शब्द लक्षात ठेवा. आणि आता मला सांगा, भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं? तर 1947ला. कधी भेटले? 1947. तर ह्या 1947 मधले सुरुवातीचे 19 पकडा, हे 47 सोडून द्या, कारण 47 हा कुठलाही मूलभूत हक्क नाही, मूलभूत अधिकार नाही, कारण मूलभूत अधिकार फक्त कलम 32 पर्यंत आहे. त्यामुळे 47चा काही संबंधच येत नाही. सुरुवातीचे 19 पकडा, म्हणजे कलम 19 काय? मग भाषण संभाषण स्वातंत्र्य. म्हणजे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य कशात येतात? मग 19 मध्ये. लक्षात कसं ठेवणार? भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं? 1947ला. म्हणून सुरुवातीचे 19 यामध्ये पकडायचे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पहिला पार्ट पाहिला. पहिल्या पार्टमध्ये आपण सर्व काय पाहिले? कलम 14 पासून ते कलम 19 पर्यंत स्वातंत्र्य पाहिले सगळे. समानता वगैरे, भेदभाव न करणे, अस्पृश्यता नष्ट करणे, हे सर्व काही आपण कलम 19 पर्यंत पाहिलं. दुसऱ्या पार्टमध्ये कलम 20 पासून आपण पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच MPSC बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. तसेच याची सर्व पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.